आम्ही दस्तूर खुद्द दुर्गेश्वर म्हणू, तुम्ही श्रीमान रायगड समजा। नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। फायनली तुमची प्रतीक्षा संपली आहे, आपण हा रायगडचा ट्रेक सुरू करतोय। पण याच्या पूर्वीच्या दोन भागांमध्ये, जसं की पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर श्रीमान रायगडाची भौगोलिक परिस्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड सोडून राजधानी म्हणून श्रीमान रायगडाचा विचार का केला, त्यानंतर खिंड असेल, खळगे असतील, चौकी, पहारे आणि या सगळ्या गोष्टी आपण विस्तृतपणे पाहून घेतल्या। ठीक आहे, त्याचे अर्थ समजून घेतले, ते कुठे कुठे नेमकं आहेत या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या। दुसऱ्या भागामध्ये वाघबीळ असेल, रायगडवाडीतली बाजारपेठ असेल, सावंतांची कोंजरमधली चौकी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। आणि आता तिसऱ्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात करतोय। आता रायगडावर जाण्यासाठी प्रमुख 3 आणि 1 उपमार्ग आहे। पहिला मार्ग तो म्हणजे चित्त दरवाजा, बहुतांश लोक तिकडून ट्रेक सुरू करतात, बरोबर आहे। हा दुसरा जो मार्ग आहे तो नाणे दरवाजाचा मार्ग आहे, आणि हा शिवकाळातला प्रमुख मार्ग, म्हणजे आजवर शिवाजी महाराजांबद्दल आपण ज्या गोष्टी रायगडाबद्दल ऐकल्या, शिवाजी महाराज जितक्या वेळा रायगडवरून वर खाली आले ते या नाणे दरवाजाच्या मार्गानेच आले। तिसरा रोपवेचा मार्ग, आणि चौथा जो उपमार्ग मी म्हटला तो म्हणजे वाळूसरे खिंडीतला मार्ग। आज आपण नाणे दरवाजाचा रूट एक्सप्लोर करणार आहोत, प्लस चित दरवाजामधून सुद्धा महादरवाजापर्यंत कसं पोहोचायचं हे आपण पाहणार आहोत। नाणे दरवाजा मार्गे महादरवाजा, चित दरवाजा मार्गे महादरवाजा, कारण या दोन्ही वेगवेगळ्या रूटवर वेगवेगळी ठिकाणं लागतात। जसं की मी तुम्हाला सांगतो, नाणे दरवाजा आता एक्सप्लोर करत असताना आपल्याला मदार मोर्चा असेल किंवा अंधारी लेण्या, बौद्ध लेण्या ज्या म्हणतात त्या आपल्याला लागतील, तर चित दरवाजा मार्गे वाळूसरे खिंड, खुबलडा बुरुज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, त्या स्वतंत्र आहेत, त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही रूट एक्सप्लोर करायचे आहेत। आता आपण इथून महादरवाजापर्यंत पोचू नाणे दरवाजा मार्गे, त्यानंतर पुन्हा मी चित दरवाजा मार्गे महादरवाजापर्यंत पोचेन, त्याच्यामुळे दोन्ही रूट तुम्हाला एक्सप्लोर होतील। पुढच्या भागामध्ये आपण इवन रोपवेच्या मार्गाने गेल्यानंतर काय काय पाहायला मिळेल ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। तर आत्ता पहिला हा ट्रेक सुरू करूया, नाणे दरवाजा। काहीच अंतर चालल्यानंतर आपल्याला नाणे दरवाजा लागेल, तर आता आपण तिकडे जायला सुरुवात करूया या। आणि आता नाणे दरवाजातून चालायला सुरुवात केल्यानंतर अगदी समोर स्वराज्याच्या या कार्यामध्ये ही मंडळीसुद्धा, अर्थात हे जे प्राणी मंडळ जे येतं आहे, गाढवांची जी फौज येते, तर इथून जे आता संवर्धनाचं काम चालू आहे, तर त्याच्यासाठी खडी किंवा हे दगडं वगैरे जे इथून पायथ्यावरून वर नेले जात आहेत, तर ते यांच्या मदतीने नेले जात आहेत अगदी पारंपरिक पद्धतीनुसार। तर ह्या सगळ्या मंडळींचं सुद्धा कौतुक आहे, कारण त्यांच्यामुळे आज स्वराज्य कार्याला हातभार लागतो आहे। तर ते आता एका बाजूला जातील, आपण आपला नाणे दरवाजाचा ट्रेक सुरू करूया या। मुद्दामून नाणे दरवाजाच्या थोडं अलीकडे थांबलो आहे। हा बघा, हा तुम्हाला बुरुज दिसतोय, प्रत्यक्षात या बुरुजाच्या मागे आहे नाणे दरवाजा। पण जेव्हा आपण आता शत्रू म्हणून जर आपण विचार केला, तर शत्रू इथे धावत येतोय, तर त्याला समोर दिसताना तो बुरुज दिसणार आहे, पण त्याला पुढे सरप्राईज असेल ते दरवाजाचं। ओके, आता हा जो नाणे दरवाजा आपण चालत आलो ना, सगळा नागमोडी वळणाचा होता। तर जेव्हा शत्रू हल्ला करतो तर त्याचा जास्तीत जास्त वेळ दरवाजापर्यंत येतानाच जायला पाहिजे, या दृष्टीनं नागमोडी वळणं ठेवलेत, कारण तेवढा त्याचा वेळ जाईल। आणि तोपर्यंत नाणे दरवाजाच्या इथे तिरंदाज आहेत, बरकंदाज आहेत, तोपची आहेत, तर त्या सगळ्यांना सेटल होण्यासाठी वेळ मिळेल। तिरंदाज तुम्हाला माहिती आहेत की जे धनुष्यबाण चालवतात, बरकंदाज म्हणजे बंदूकधारी जे सैनिक असतात त्यांना बरकंदाज म्हणतात, तोपची तर तुम्हाला माहिती आहे की जे तोप चालवतात। तर या सगळ्यांना शत्रू येतोय याची चाहूल लागल्यानंतर वेळ मिळावा यासाठी ही नागमोडी वळणं ठेवण्यात आलेली आहेत। बाकीच्या गोष्टी आपण प्रत्यक्ष नाणे दरवाजाकडे पाहू। अजूनही आपल्याला हा थेट ॲक्सेस नाही आहे नाणे दरवाजाकडे, लक्षात घ्या। आपल्याला बघा ही वाट, आपल्याला थोडं बाजूला होऊया आपण, त्यांना त्यांचं काम करू द्या। ही बघा, ही जी वाट आहे ना आपल्याला डावीकडची, ती आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुन्हा फिरून वर यायचं आहे आणि तेव्हा कुठे जाऊन तुम्ही
तिथपर्यंत पोहोचाल, ठीक आहे। या वाटेनं आता चालत जात असताना समोर आपल्याला लागतो आहे तो म्हणजे चुन्याचा घाणा। आजही आता जे गडावर संवर्धनाचं काम चालू आहे तर ते पारंपरिक पद्धतीनं चुना वापरून केलं जात आहे। तर तो चुना घुसळवण्यासाठी त्याच्यामध्ये जे इतर एलिमेंट्स टाकून चुना घुसळून तो स्ट्रॉंग केला जातो, घट्ट केला जातो। तर त्याचं काम आपल्याला इथे प्रत्यक्ष चालताना दिसेल। आता चुन्याचा घाणा तर आपल्याला दिसतोय, अर्थात बैल त्या काळी वापरले जायचे। आता आपण पाहूया तो चुन्याचा घाणा प्रत्यक्ष पाहून झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काम कसं चालू आहे। आणि त्याच पद्धतीचे चुन्यासाठीचे हौद वगैरे आपल्याला तिथे बनवलेले पाहायला मिळतात। पहिला आपण चुन्याचा घाणा पाहूया। या ते बघा, तिकडे तुम्हाला फोटो पण दिसेल की कसं बैल जुंपलेले आहेत घाण्याला आणि चुना काढला जातोय। आत्ता इथे मला वाटतं तात्पुरती हा बंद ठेवण्यात आलेला आहे। इथे जर तुम्ही पाहाल, हे बघा, पण हे बघा ही पण वाट ब्लॉक केलेली आहे। पण एकंदर चुना कशा पद्धतीने मळला जातो याचा अंदाज तुम्हाला आला असेल, ठीक आहे। आत्ता आपण ही वाट पकडूया आणि नाणे दरवाजाच्या दिशेने जाऊया। या नाणे दरवाजाची वाट नागमोडी वळणाची काय हे मी मगाशी तुम्हाला सांगितलंच। आता तुम्हाला हा बुरुज प्रचंड दिसतोय। आपण हे बघा इथून समोरून चालत आलो, या इथे हे बघा, समोरून चालत येईपर्यंत, अगदी इथे येईपर्यंत आपल्याला कुठेही जाणवलं नाही की या पलीकडे दरवाजा असू शकतो। हा नियमित प्रकारचा बुरुज आहे असं शत्रूला सुद्धा वाटू शकतं। पुढे या। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने किल्ले बांधले गेले किंवा त्याचं पुनर्निर्मिती किंवा संवर्धन करण्यात आलं, तर त्याच्यामध्ये महाराजांच्या गडकिल्ल्यांवर प्राधान्याने गोमुखी रचना तयार करण्यात आली। आता गोमुखी रचना तुम्हाला माहितीच असेल, यापूर्वीच्या तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील। मात्र पहिल्यांदा जर कोण हा ब्लॉग पाहत असेल, कारण रायगड हा सर्वदूर पोचवायचा आपल्याला, तर जी मंडळी नव्याने आलेत त्यांच्यासाठी सांगतो, गोमुखी रचनेचे 3 प्रमुख फायदे आहेत, ठीक आहे। महादरवाजा किंवा कुठलाही दरवाजा फोडायचा असेल तर शत्रू काय करतं की लाकडी ओंडका घेतो मोठा, आणि सगळे शत्रू एकत्र पकडून तो लाकडी ओंडका दरवाजावर आदळतात आणि त्या आदळण्याने, सातत्याने आदळण्याने तो दरवाजा फुटू शकतो। दुसरं महत्त्वाचं कारण, हत्ती आणून हत्तीने ठोकरा मारून हा दरवाजा फोडता येतो। तर या दोघांचंही मोमेंटम बिघडावं। आता ही बघा, ही अशी वाट आहे आणि एखाद्या शत्रू सैन्याला जर लाकडी ओंडक्याने ठोकर मारायची असेल तर नाणे दरवाजाची ते विशेष आणखी काय केलं माहिती आहे, ह्या बघा, अगदी दरवाजाच्या समोर पायऱ्या ठेवल्यात। त्याच्यामुळे मला जर ठोकर मारायची आहे तर मी सरळ, माझं मोमेंटम राहील ना, पण मला वर जायचं आहे तर मला असं करून माझ्या हातातला ओंडका वर खाली होईल। त्याच्यामुळे ही पहिली मोमेंटम, पहिला फायदा तुम्हाला लक्षात आला गोमुखी रचनेचा, की इथे हातात ओंडका घेऊन शत्रू दरवाजा फोडू शकत नाही। दुसरं म्हणजे अगदी हत्ती जरी आणला तरी हत्ती नाही म्हटलं तरी तो एवढा असेल, बरोबर आहे, त्याला पुढे जाऊन धडका मारायला पहिलं त्याला स्वतःला 2 पायांवर पुढे यावं लागेल, म्हणजे तोही धडका मारून हा दरवाजा फोडू शकत नाही। तिसरा महत्त्वाचा फायदा तो म्हणजे, समजा तिकडून जर एखादा शत्रू तोफेचे बार उडवत असेल तर त्याला माहितीच नाही ना की पलीकडे दरवाजा आहे, आणि समजा तोफेचा बार उडवला तरी हा बघा, हा बुरुज आहे प्लस ही बाजू आहे, तोफेचा बार हा दरवाजापर्यंत जाणारच नाही। हे 3 प्रमुख कारणं गोमुखी रचनेमध्ये पाहिले जातात। चौथं जे बऱ्याचदा दुर्लक्षित असतं ते कारण म्हणजे, या इथे खाली या, शत्रू हातामध्ये एका तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये ढाल घेऊन असतो, बरोबर आहे। आत्ता समजा आपण शत्रू म्हणून आपण पकडून चालूया की आपण त्या अँगलने विचार करूया। माझ्या हातात ही ढाल आहे आणि ही तलवार आहे, ठीक आहे, मी ही घेऊन पळतोय। आता काय होणार की जनरली उजव्या बाजूला अशा पद्धतीनं बुरुज आणला जातो। आता या बाजूला उजव्या बाजूचा बुरुज नाही आहे, त्याच्यामुळे उजवा बुरुज इतका जवळ ठेवला जातो की तलवारीचा वारच होणार नाही, ठीक आहे। पण आता हा बुरुज इतका असल्यामुळे
कोणी काय एवढं खेटून पळणार नाही शत्रू, बरोबर आहे. शत्रूला पळायचं आहे तर शत्रू असा पळेल, बरोबर आहे. आणि तो अशी करत फिरेल, बरोबर आहे, मोमेंटमच्या हिशोबाने. इथे तुला तलवारीचा तुमचा घाव बसला, तलवार तुमची तुटली, तुमचा वेग मंदावला. दुसरं महत्त्वाचं कारण की या हातात जी ढाल आहे ना, या हातात जी ढाल आहे, तर हे जे वरती जे सगळे बसलेत ना, इथे जे सगळे सैनिक असतील ते तुमच्यावर दगडं टाकत राहतील. त्याच्यामुळे तुमच्या ढालीवरचा सुद्धा तुम्ही ते ढालीवर अडवणार अशा पद्धतीने. जितके दगड त्या ढालीवर पडतील तितकी ती ढाल कमकुवत होत जाईल. आणि कमकुवत झालेली ढाल घेऊन तुम्ही जेव्हा आपल्या सैनिकांच्या हे समोर येतील मावळ्यांच्या, तर मावळे एका घावात त्या ढालीचे 2 तुकडे करतील. हे चौथं प्रमुख कारण आहे. लक्षात आलं. आता मी तुम्हाला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. त्याच्यासाठी आम्ही आमचे 2 शिलेदार इथे तयार ठेवलेत. याला तुम्ही ओळखलं असेल, हां, गड किल्ल्यांवर गॉगल घालून या 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 इथे याला तुम्ही ओळखता, कार्तिक जाधव. हां, या दुसरे आमचे शिलेदार आहेत मनीष लाड, बरोबर आहे. आता काय झालं की कॅमेराची जबाबदारी मनीषकडे आज, आणि आयफोनचे काही सिलेक्टिव्ह शॉट्स आहेत त्याची जबाबदारी विनीतकडे आहे, ठीक आहे. पण आता इकडे मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे, आणि त्याच्यासाठी विनीतच्या खांद्यावर कार्तिकने चढायचं असं ठरवलं. पण नंतर मग मनीषच बोला की थांब, विनीतला आपण सध्या गोप्रो देऊ आणि माझ्या खांद्यावर मी हे जे अवाढव्य वजन आहे ते मी घेण्याचा प्रयत्न करतो. तर बेसिकली प्रात्यक्षिक मला काय दाखवायचं आहे की समजा आता बघा सगळेच प्रयत्न फोल ठरत आहेत. माझा लाकडी ओंडका नाही लागत आहे, माझा हत्तीने मी ठोकर देऊ शकत नाही आहे. तर मी काय करणार, मी आयदर तटाला किंवा ह्या बुरुजाला शिड्या लावेन किंवा वर चढून जाण्याचा प्रयत्न करेन, बरोबर. मग आता वर प्लीज जरा इथे या. समजा आता ही लोक आता वर चढण्याचं पारंपरिक काय पद्धत असेल की बाबा एक शत्रू त्याच्या सहकार्याला खांद्यावर घेतोय, ठीक आहे. आता समजा हा चढून आणखी असे 2 ते 3 माणसं चढले तरी तिसरा माणूस बघा तिथपर्यंत पोचतोय, ठीक आहे. आता ह्यांना इथेच 2 मिनटं थांबू दे, मी वर जाऊन तुम्हाला दाखवते काय होऊ शकतं. हे बघा दिसतोय मी तुम्हाला इथे. मी आता काय करेन, मी आपल्या गडावरचाच मावळा आहे महाराजांचा, मी इथून हे दगड टाकेन. हे बघा इथून, हे आता टाकत नाही मी, दुसऱ्या बाजूला टाकतो मी. हे बघा हे, आणि हा छोटा दगड कार्तिक नको असं, किंवा मी इथून उकळतं तेल किंवा उकळतं पाणी टाकेन किंवा जळते निखारे टाकेन, ठीक आहे. आणि ह्याला पाडेन, किंवा इथून काट्या वगैरे असतील तर त्या खुपसण्याचा प्रयत्न करेन इथला जो तिसरा शत्रू असेल त्याला, आणि यांना वरच चढू देणार नाही, ठीक आहे. ठीक आहे रे, खाली उतरला तरी चालेल. चला धन्यवाद. शूज घालून घ्या तुम्ही. तर तुम्हाला लक्षात आलं की तटाला सुद्धा भिडता येणार नाही शत्रूला. त्याच्यामुळे एकतर बेमालूमपणे लपवलेला नाणे दरवाजा, आणि या नाणे दरवाजातून जर शत्रूला वरच जाता येणार नसेल तर तुम्ही विचार करा की सुरुवातच इतकी भेदक आहे, तर पुढे जाऊन ह्या लोकांना महादरवाजा फोडायचा आहे. आणि मुळात महादरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास अजून 500-1000 फूट ह्या लोकांना चढत जायचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना लागणार आहे मदार मोर्चा. तिकडे आपली एक चौकी होती, त्याच्यानंतर अंधारी लेणी आहे, तिकडे एक पहारा होता, निसनीचा पहारा, अलीकडे वाळूसरे खिंडीच्या इकडे पुढे जी पहाऱ्याची चौकी बसली. एवढ्या सगळ्या चौक्या पार केल्यानंतर ते महादरवाजाला पोहोचणार, आणि महादरवाजा त्याहून बलदंड आहे. आत्ता मनीष टेप घे ना. आणखी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला माहीत असेल की महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या गडावरून हत्ती गेले होते, बरोबर आहे. आता त्यासाठी मग महाराजांनी दूरदृष्टी म्हणून लहानपणीच हत्तीची पिल्लं वगैरे नेली, तर असा एक प्रवाद आहे असं म्हटलं जातं. पण त्याचं दुसरं लॉजिकल व्हर्जन असं आहे की हत्ती हा असा प्राणी आहे ना, तो कुठल्याही निमुळत्या जागेवरून पास होऊ शकतो. त्यात आता जर आपण याची उंची पाहिली तर इथे एक साधारण आपण हे तर
ठीक आहे, ही एवढी आपण पकडूया इथे. ही साधारण 10 आणि ही 11. ठीक आहे, साधारण 12 फूट ते 15 फुटाची उंची आहे. 12 ते 14 फूट पकडूया. ठीक आहे. आणि मनीष या बाजूला रुंदी जर आपण पकडली ही बघा, ही आहे इथे, ही रुंदी आहे जवळपास 7.9. ठीक आहे, म्हणजे जवळपास 7/8 आणि उंची जवळपास 10 फुटाची आहे. सॉरी, मी 13 ते 15 म्हटलं. उंची 10 फुटाची, रुंदी 7 फुटाची. या मार्गातून चांगला 5 ते 10 वर्षाचा हत्ती आरामात जाऊ शकतो. आणि या निमुळत्या वाटेवरून ही जर तुम्ही आता नाणे दरवाजाची वाट पाहिलात, आता आपण ज्या मार्गाने आलो त्याच पद्धतीनं प्रशस्त अशी दगडी वाट आहे, हत्तीवर जाऊ शकतात. अर्थात याबद्दल विस्तृतपणे मी तुम्हाला हत्ती तलावाच्या इथे गेलो की सांगेन. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालख्या किंवा मानकऱ्यांच्या ज्या पालख्या होत्या त्या याच मार्गाने सातत्यानं गडावर ये जा करत होत्या. त्यामुळे नाणे दरवाजाचं महत्त्व या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, रायगडाच्या इतिहासामध्ये आणि स्वराज्याच्या इतिहासामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नाणे दरवाजा हे नाव कसं, तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एकतर जिथून नाणे व्यवहार महत्त्वाचा चालतो, म्हणजे जिथे व्यवहार चालतो, तर नाणेघाट तुम्हाला माहीत असेल, तिकडून सातवाहन काळापासून आपला मोठा उद्योग व्यापाराचा तो मार्ग आहे. तर त्याच्यासाठी तो नाणेमार्ग म्हणून ह्या रायगडावरून अख्ख्या स्वराज्याचा कारभार हाकला जायचा. म्हणून मग नाणे दरवाजा असा एक भाग. दुसरा भाग तो म्हणजे वर आहे महादरवाजा, मोठा दरवाजा, हा लहान दरवाजा. ठीक आहे. इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिडेन जेव्हा नाणे दरवाजा मार्गे आला, त्यांनी बोलीभाषेमध्ये त्याच्या लिखाणामध्ये त्याने लहाना दरवाजा असं लिहून ठेवलं. मग तो लहानचा लहाना झाला, लहानाचा नाना झाला आणि नानाचा नाणे दरवाजा झाला. अशा पद्धतीने दुसरी गोष्ट सांगितली जाते. तिसरी गोष्ट ते म्हणजे नाना फडणवीस जे होते पेशव्यांच्या काळामध्ये, तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये नंतर रायगडची बरीच डागडुजी केली. तर मग त्यांच्या नावानं तो नाना दरवाजा वगैरे बोलण्यात आलं असं म्हटलं गेलं नंतर. पण त्यापूर्वीच नाणे दरवाजा म्हणून हे नाव प्रचलित होतं, कारण त्याच्या आधीच हेनरी ऑक्सिडेन या रायगडावर येऊन गेलेला होता. त्याच्यामुळे नाना दरवाजा किंवा नाणे दरवाजा का म्हटलं जातं याचं प्रमुख कारण मी तुम्हाला सांगितलं. त्याची भौगोलिक रचना, युद्धाच्या दृष्टिकोनातून त्याची जी संरक्षक रचना करण्यात आलेली आहे ती, हत्तीवर गेला असेल की नाही याचं कारण, या सगळ्या गोष्टी आपण या नाणे दरवाजावर पाहिलेल्या आहेत. अजून पुढे या. नाणे दरवाजातून जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा दोन्ही बाजूला तुम्हाला खरं तर देवड्या दिसतात. आता ही वाली देवडी बंद आहे. एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे संवर्धन पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा. पहिला आपण ही देवडी पाहून घेऊ. आतमध्ये वीरमारुती आहेत. ठीक आहे. आणि त्यांची स्थापना इथे करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दगडाचं नंबरिंग तुम्हाला जर पाहायचं आहे, याचं जे संवर्धन आहे ते पुरातत्व सर्वेक्षण विभाग करत आहे. आणि त्यांना जेव्हा ते दगड वगैरे सापडले त्याचं नंबरिंग करून त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर जसं जसं टप्प्याटप्प्याने काम पुढे जाईल त्या पद्धतीने ते दगड ते रचले जातील. BA3, C3, C2, C1, B1, B2. आता हे रचलेले दगड आहेत. हे कदाचित इकडचं एखादा बुरुज, मला वाटतं मी तुम्हाला म्हटलं होतं की मोमेंटमच्या दृष्टीने इथे सुद्धा थोडासा बुरुज असणं गरजेचं होतं. तर कदाचित तो बुरुज इकडून उभा केला जात असेल जेणेकरून शत्रूला त्याचं मोमेंटम बिघडवता येईल. ठीक आहे. त्यानंतर देवडीच्या ह्या बाजूला काही दगड रचून ठेवण्यात आलेले आहेत. ह्या कमानी देवकृपेनं सुरक्षित राहिल्यामुळे आज आपल्याला हा नाणे दरवाजा पाहता येतोय. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय त्याला कीस्टोन स्ट्रक्चर म्हणतात. एक जरी मधला दगड काढला तर अख्खी कमान ढासळू शकते. ठीक आहे. या 2 कमानी तुम्ही पाहिलात. आतमध्ये या. हे बघा,
ही दगडी रचना जिथे तुम्ही दरवाजा लावू शकता। हा लाकडी ओंडका किंवा अडसर किंवा आगळ किंवा आडता हे तिन्ही शब्द मी मागच्या वेळी सिंहगडावर एक रील टाकलं होतं आणि त्या रीलवर मी लाकडी ओंडका म्हटलं होतं, पण त्यानंतर आपल्या सबस्क्रायबरनी आपल्याला त्याला काय काय म्हटलं जाऊ शकतं, अडसर, ओंडका, आगळ, आडता असे सगळे विविध शब्द त्यांनी मला तिथे सांगितले। तर हा अडसर लावण्यासाठी ही जागा करण्यात आलेली आहे दरवाजाच्या आतून, जेणेकरून दरवाजा कोणी ठोकण्याचा किंवा धडक मारून तोडण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याला सपोर्ट देईल। ठीक आहे, इथून आपण नाणे दरवाजातून आता आत आलेलो आहोत। पुन्हा वाट वळते। ठीक आहे, इथून आता आपण बघू शकता की संवर्धनाचं काम चालू आहे। या ठीक आहे, कदाचित ह्याच्यावर हे बुरुज जात असतील, त्याची उंची इथून या। मगाशी मी वरून आलो होतो, आता हे काम चालू आहे। कृपा करून तुम्ही इथे काम पूर्ण होईपर्यंत येऊ नका आणि मी येतो आहे त्यासाठी मी क्षमा मागतो, पण ह्या गोष्टी एकदाच होणार आहेत शूट, त्यामुळे मी आलेलो आहे। हे बघा, ह्याची उंची साधारण ही इथपर्यंत आहे। ठीक आहे, दरवाजा इथे बेमालूमपणे लपवलेला आहे आणि हा नाणे दरवाजाचा मार्ग। आपण जवळपास असे फिरू इथपर्यंत आलो, आलं लक्षात। आणि समोर तिकडे आपल्याला रायगडवाडी दिसते, पलीकडे आहे पाचाड। ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता पाहून झालेल्या आहेत। आता आपण हा ट्रेक करत पुन्हा वर जाऊया आणि आता थोड्याच वेळात आपण चित दरवाजातून जो मार्ग येतो ना त्याला इंटरसेक्ट होऊ आणि पुन्हा मग एक वाट डावीकडे मदार मोर्चाकडे जाते, तर तिकडे आपण जाऊया। या नाणे दरवाजाचा पायरी मार्ग चढत असतानाच थोडं उजवीकडे आपल्याला हे 2 टाकी लागतात। पण ही टाकी कशासाठी आहेत, तर चुना मिसळण्यासाठी किंवा चुना सडत थोडा ठेवावा लागतो। त्याचं जेव्हा मिक्सचर केलं जातं तेव्हा तो जवळपास 5-5, 10-10 दिवस तो मिक्स करून ठेवला जातो। ठीक आहे, याच्याबद्दलची विस्तृत माहिती आपण जेव्हा रोपवेने जाऊ, तर रोपवेने जात असताना आणखी एका ठिकाणी अशा पद्धतीचेच टाकी आहेत। मी तिकडे ते विस्तृतपणे सांगेन की त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं जातं, काय काय गोष्टी असतात आणि मग तो कशा पद्धतीने त्याचं फायनल स्ट्रक्चर, अंतिमतः हे सगळे दगड जोडत असताना जो साचा भरला जातो तर तो कशा पद्धतीने भरला जातो ते मी तिथे सांगेन। पण उजव्या बाजूला ही 2 टाकी आहेत ती एकंदर पाहायची आणि मग पुन्हा एकदा डाव्या वाटेला लागून आपल्याला ट्रेक सुरू ठेवायचा आहे। आता अवघ्या 3 ते 5 मिनटामध्ये आपण, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, त्या आपल्या चित दरवाजाच्या मुख्य वाटेला आता आपण लागूया। ठीक आहे, तर आता अगदी 5 मिनटं, चला। साधारण 2-1 मिनटं चालल्यानंतर हे बघा, आपल्या आता मागे जी लागते ना, ही बघा, ही वाळूसरे खिंड आहे। ठीक आहे, तो जो चित दरवाजाचा मार्ग आहे ना, ते बघा, त्या ज्या रेलिंग्स दिसत आहेत तो इथून हा बघा असा वर चालला आहे। ठीक आहे, आणि आपण इथून आता जाणार ते तिथपर्यंत जाणार। ठीक आहे, म्हणजे भेटणार आपण पुन्हा चित दरवाजाच्या मार्गालाच। तर ही जी आहे खिंड, त्या बाजूला जी उतरते वाळूसरे खिंड, जी थेट कुठे जाते, हिरकणीवाडीमध्ये जाते। ठीक आहे, चला। नाणे दरवाजाची वाट चित दरवाजाला इंटरसेक्ट होते, जुळते, मिळते, हे मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं। ही बघा, ही नाणे दरवाजाची वाट, ही चित दरवाजाच्या इथून येते ती वाट। ठीक आहे, इथून लगेच ना 50 पावलं चाललात की हा बघा समोर तिकडे मदार मोर्चा दिसतोय। ठीक आहे, आता ही 50 पावलं चालून आपल्याला
डावीकडे वळायचं आहे, ते पण तुम्हाला लगेच दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. कारण सरळ वाट पुन्हा चित दरवाजाकडेच चित दरवाजा मार्गे महादरवाजाकडे जाते. या ही बघा, इथून ही वाट सरळ महादरवाजाकडे जाईल. आपल्याला मदार मोर्चा पाहायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही डावीकडची वाट पकडायची आहे. आणि ही तेव्हाची प्रचलित वाटच होती. ठीक आहे. जेव्हा शेवटी 1817च्या काळामध्ये इंग्रजांकडून या रायगडाचा पाडाव करण्यात आला, तेव्हा जो इंग्रज अधिकारी आला होता त्याला याच मार्गानं गडावर नेण्यात आलं होतं. आणि तेव्हा जी शेवटची शिबंदी होती ती अरबांची शिबंदी होती. ठीक आहे. या ठिकाणी त्या अरबांच्या शिबंदीनं शेवटचं काहीतरी नमाज पठण वगैरे केलं असेल आणि ती लोक खाली उतरायला सुरुवात झाली असेल. तर मग त्याचा अर्थ त्या इंग्रज अधिकाऱ्यानं असा लावला की त्यांच्या नमाजाची ती जागा आहे मशीद, आणि म्हणून तो मशीद मोर्चा. मात्र शिवकाळामध्ये मदार माची किंवा मदार मोर्चा, मोर्चा म्हणजे काय की जिकडे एक छोटंसं सैनिकी तळ असेल, ठीक आहे, जिथे मोर्चा लावला जातो, तर तो मदार मोर्चा. ठीक आहे. आता मदार का, तर नाणे दरवाजा यदा कदाचित शत्रू फोडू शकला तर अवघ्या रायगडाची ज्यावर मदार आहे, काय म्हटलं मी, अवघ्या रायगडाची ज्याच्यावर मदार आहे तो हा मदार मोर्चा. कारण हा बघा, आता तिकडे तुम्हाला दिसतोय, तिकडे आपल्याला जायचंच आहे. पण मग याच्यावर मदार कशी, तर नाणे दरवाजाकडून येणारा जो शत्रू आहे तो इकडूनच येईल, बरोबर आहे. तिथे तुम्हाला समोर खूप लढा बुरुज आणि चित दरवाजा दिसतोय, बरोबर आहे. वाळूसरे खिंडसुद्धा तुम्हाला या बाजूने येते. ठीक आहे. या तिन्हीवर लक्ष ठेवण्यासाठी हा मदार मोर्चा. म्हणून ज्यावर अवघ्या रायगडाची मदार आहे, नंतर कोणाच्या, नाणे दरवाजानंतर, तो मदार मोर्चा. त्यामुळे त्याला नाव होतं त्यावेळी मदार माची किंवा मदार मोर्चा. पण शेवटच्या काळामध्ये जी अरबांची सैनिकी तुकडी रायगडाखाली उतरली आणि ती ज्या इंग्रज अधिकाऱ्याने पाहिली, त्यानं नोंद करताना केला मस्जिद मोर्चा. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला पूर्वीचा जो ऐतिहासिक उल्लेख आहे मदार माचीचा किंवा मदार मोर्चाचा, तोच आपल्याला पुढे न्यायचा आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला 3 ज्योती सापडतात. ठीक आहे. आता असं म्हटलं जातं की ती 3 ज्योती त्यातली 1 ते 2 ही धान्य कोठारासाठी आहेत राखीव, आणि 1 इकडच्या सैनिकांसाठी विश्रांतीची जागा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी मोर्चा म्हणतो, मदार मोर्चा म्हणतो, तेव्हा छोटा सैनिकी तळ म्हणजे जवळपास पकडून चालूया की 2 नाईक या ठिकाणी तैनात असतील. नाईक म्हणजे कोण, 9 पाईक त्याच्यावरती जो धावा असतो तो नाईक, आणि 2 नाईक म्हणजे जवळपास 18 पाईक अधिक 2 नाईक, असे 20 जण कदाचित इथे असतील. आणि त्यांच्यापैकी काहींची घरटी इथे असतील, शिबंदी इथे असेल, आणि त्यांची राहण्याची खाण्याची सोय इथेच केली जात असेल. ठीक आहे. हे बघा, हे तुम्हाला ही ज्योती दिसतात यावर या. ठीक आहे. आता ज्या पद्धतीनं ही एवढी भली मोठी जागा तुम्हाला दिसते, आणि हा बघा, हा इथून मोर्चा लावला जायचा किंवा इथून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तोफा ठेवल्या जायच्या. आता इकडच्या काही तोफा काही धेंडानी खाली लोटून दिल्या असंही म्हटलं जातं. मात्र एक तोफ आजही उत्तम अवस्थेत इकडे आहे, पंचधातूची आहे, आणि
साधारण इंग्रजी बनावटीची दिसते. हे नंतर आता 23/1/21 असं हे नंतर कोरलेलं असावं, कारण 21 तर आताचाच काळ सुरू आहे. ठीक आहे. ह्या तोफेचं तोंड हे कोकण दिव्याच्या दिशेने. ठीक आहे. या बाजूचा सगळा परिसर, काळ नदीचं खोरं आणि या सगळ्या गोष्टी. हा एक, हे बघा तुम्हाला हे जोतं दिसत असेल बघा. ठीक आहे. इथून खाली उतरण्यासाठी वाटसुद्धा आहे. या अच्छा, आतमध्ये नाही जायचं. ठीक आहे, इथपर्यंत थांबतो. आता आतमधली वाट बंद केली असं सांगितलं, कारण काही त्याच्यामागे विविध कारणं असतील, जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मशीद मोर्चा आणि मदार मोर्चा असे 2 वेगवेगळे प्रवाद आहेत. आणि मग जागा कदाचित वादास्पद असल्यामुळे आतमध्ये जायला बंदी आहे. पण एकंदर तुम्हाला स्ट्रक्चर पाहून तुम्हाला अंदाज येत असेल की भक्कम अशी इमारत या ठिकाणी त्या काही उभी असेल. कारण हा बघा, हा समोर दिसतोय तो टकमक टोक. ठीक आहे. आणि हा बघा, हा जो कडा दिसतोय ना, हा हिरकणीचा बुरुज. ठीक आहे. इकडे हा बघा, हा शेवटचा. आणि तिकडे वाळूसरे खिंड, जिथून हिरकणी उतरली असं म्हटलं जातं. हा कडा खाली उतरून ती वाळूसरे खिंडीतून खाली गेली. ते ना ती गोष्ट समजून घेणं फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यासाठी आयदर वाळूसरे खिंड किंवा जेव्हा मी हिरकणी बुरुजावर जाईन तेव्हा ती मी समजावून सांगेन. तुर्तास मदार मोर्चावर येऊया. ही तुम्हाला साधारण ज्योती दिसत आहेत. आता आतमध्ये जाता येणार नाही आहे, पण ठीक आहे. आता इथून काय आहे की आयदर तुम्ही पुन्हा बाहेर पडून चित दरवाजा मार्गे जो रूट येतो आहे तो करून तुम्ही सरळ जाऊ शकता. पण त्या दिवशी आम्ही सहज रेखीला जेव्हा आलो होतो तेव्हा ही नवीन वाट एक्सप्लोअर केली. आणि अर्थात म्हणजे नवीन वाट आमच्यासाठी, ती वाट जुनीच आहे, कारण तिकडे आहे अंधारी लेणी. जर तुम्ही रायगड गुगल मॅपवर सर्च केलात तर तुम्हाला अंधारी नावाची एक जागा त्यामध्ये दिसून येईल. ठीक आहे. तर तिथे जायचं असेल तर हे बघा, या जोत्यांच्या बाजूने तुम्ही जाऊ शकता. आणखी एक म्हणजे आता अंधारी लेणीकडे जाऊच, पण या भागाची, गडाच्या मदार मोर्चा भागाची जी स्थानिक देवता होती सोंडाई आणि झोलाई, तर ती या ठिकाणी म्हणजे आता जी वादास्पद जागा सांगितली ना, तर त्या ठिकाणी तेव्हा सोंडाई आणि झोलाई तिकडे विराजमान होती. मग काही काळानं त्या दोन्ही मूर्ती ज्या आहेत त्या आता वरती आपल्याला पाहायला मिळतील, कदाचित शिरकाईच्या घरट्याकडे. पण त्यानंतर तिकडे मधल्या काळामध्ये मशीद किंवा ते कबर बनवण्याचा प्रयत्न झाला होता. पण काही जागरूक मावळ्यांमुळे तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. मात्र आता मला पहिल्यांदाच, आता काल तर आम्ही आलो होतो, काल असं कोणी अडवायला आलं नव्हतं. आय डोंट नो का, पण ठीक आहे. तिथे जाता नाही आलं, पण ते खऱ्या अर्थानं त्या गडदेवतेचं, त्या तिकडच्या जागेवालीचं ते स्थान होतं. तर त्या आपण वर जाऊन पाहूया. आता आपण हा रूट पकडूया. हा रूट सरळ, तशी मळलेली वाट आहे. ठीक आहे. म्हणजे मळलेली वाट म्हणजे जिथून तुम्हाला चांगल्या पाऊलखुणा दिसतात की इथून वाट जाते. ठीक आहे. ही बघा, आता इथे गवत आहे, पण या मधल्या भागात गवत नाही आहे. त्याला म्हणतात मळलेली वाट, कारण तिथे सातत्याने तुमचे पाय पडत राहतात आणि त्यातून ती वाट तयार होते. ठीक आहे. आता ही अशी झाडाझुडपांमधली वाट, आता ही फारशी तशी मळलेली नाही आहे, कारण या वाटेनं हार्डली 100तला एखादा माणूस या वाटेने येत असेल. 100 पण मी खूप बोलतो आहे. कदाचित 500 लोक जर गडावर येत असतील, त्यातला एखाद दुसरा व्यक्ती या वाटेनं जात असेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवा जेव्हा मी या वाटेची रेकी करून गेलो, या वाटेवर अनेक बिसलरी बॉटल्स पडलेल्या होत्या, पण त्या बॉटल्स उचलून एका डस्टबिन बॅगमध्ये जमा करून त्या ठेवलेल्या होत्या या रूटला. तर अशा बऱ्याच संस्था आहेत. जर त्या संस्थांपैकी कोणी सदस्य आपल्याला वरती भेटलं तर आपण जरूर त्यांना भेटूया.